तर मित्रांनो आता आपण चालू आहोत या स्लाइड वरती. तर आता जाऊया आपण. अरे इथे कमी आहे पाणी, इथे किती खोल आहे. सो आता व्हेज मंचुरियन पण आलेले आहेत, पापड पण आलेत. कोणती नाट्य आवडते भाविकाकडे द्या अशाची जात रे बक्षीस. संध्याकाळचं इकडे मी ऐकलंय व्ह्यू खूप कमाल असतं, पूर्ण सर्वीकडे चारी बाजूनी पूर्ण. इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही म्हणजे पूर्ण स्पेस आहे ना, पूर्ण विहीर होती ती विहीर. सो इकडे हे रूम्स वगैरे आहेत ना, बघायला भेटेल. लाईट चालू झालेली आहे इकडे. रात्रीचा सुंदर असा व्ह्यू, कमाल. सो इकडे पनीरमध्ये आम्ही भाजी मागवली आणि इकडे पण पनीरमध्ये आहे. मित्रांनो आम्ही बाण घेतला आणि आपला गोल आहे, तो गोलला आम्ही ट्राय. मित्रांनो स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉगमध्ये. सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे रविवार आणि आज आपलं प्लॅन ठरलं आहे रिसॉर्टला जाण्याचं. सो आपल्यासोबत आहे निमेश येणार आहे आणि चिंट्याबाई आहे. सो नवापूरला हा रिसॉर्ट आहे, प्लेस ऑफ द नॅचरल. सो आता आपण जाऊया. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही बघायला भेटेल रिसॉर्ट विषय, म्हणजे एक्सप्लोर होईल पूर्ण रिसॉर्ट वगैरे. तर निघूया आपण. तर आपल्यासोबत आहे निमेशबाई. तर चिंट्या येणार आहे, चिंट्या स्टेशनला थांबला आहे. सो आता आम्ही निघतोय. तर चलो लेट्स गो पब्लिक. सो इकडचा बस स्टॉप आहे. जर तुम्ही रिसॉर्टला जाणार असेल तर इकडनं तुम्हाला नवापूरची बस भेटेल किंवा त्या रिसॉर्टचं पिकअप अँड ड्रॉप पण असेल तर तुम्ही पिकअप अँड ड्रॉप घेऊ शकता. सो तर आपल्यासोबत चिंट्या जॉईन झालेला आहे. सो आता आम्ही निघालो आहे. सो आता तुम्हाला डायरेक्ट रिसॉर्टला गेल्यावरतीच दाखवतो सीन. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला रिसॉर्ट विषय खूप काही बरंच काही बघायला भेटेल. नवापूरला खूप रिसॉर्ट आहेत. आपण चाललो आहोत नॅचरल रिसॉर्ट. नेचर सॉरी नेचर प्लेस ऑफ नेचर. प्लेस ऑफ नेचर. जाऊया. हिरवगार निसर्ग असं. सो तुम्हाला इकडे आलात ना नवापूर साईडला खूप सारे निसर्गाचं खूप भारी भारी तुम्हाला दिसेल. व्ह्यू तर खूप कमाल आहेत. सर्वीकडे नारळाचे असं वाटेल की गोव्याला आलात. फुल एक नंबर इकडचा सीन आहे, खूप भारी. तुम्ही जर इकडे आला तर तुम्हाला भरपूर असे नारळाची झाडं वगैरे दिसतील. सो इकडनं आता आम्ही आतमध्ये टर्न मारला आहे. सो हा एंट्री गेट आहे. सो इकडनं तुम्हाला नाव वगैरे दिसेलच. सो आता आपण इकडे गेटवरती आलेलो आहोत. इकडनं आता आपण एंट्री करूया. सो चलो लेट्स गो. मित्रांनो गेल्यावरती अशी पार्किंग वगैरे दिसेल. इकडे रेस्टॉरंट वगैरे आहे, इथे बैलगाडी टाईपमध्ये बनवलं आहे सर्व. सो पहिलं तर एंट्री खूप अप्रतिम आहे. तर आतमध्ये अजून आपण बघूया जाऊन, खूप काय असेल बघायला, तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चलो मित्रांनो जाऊया आता. रूममध्ये आपले दोन बाई बसलेले आहेत. सो इकडे बेड वगैरे असा आणि इकडे वॉशरूम वगैरे आहे, बेसिंग वगैरे आहे. सो रूम तर ठीक आहे, ओके आहे. सो आता आम्ही जरा फ्रेश वगैरे होतो, मग आपण जाऊया रिसॉर्टमध्ये. सो चलो लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण चेंज वगैरे केले, रिसॉर्टमध्ये आलो आहे, रूममध्ये आता आपण सर्वांनी चेंज वगैरे केले. आता आपण जाऊया पूलमध्ये, एन्जॉय करूया. आता तुम्हाला आतमध्ये रिसॉर्टमध्ये काय काय ते सर्व मी एक्सप्लोअर करणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चलो लेट्स गो. आता आपण चल हे बघ मित्रमंडळी जायच्या आधी सर्वजण झोपले, काय बोलणार आहे ना. भाय भाय चल 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 दे निमेश भाई चल चल. मित्रांनो इथं सर्व नाश्त्याची वेळ, दुपारची जेवणाची वेळ, संध्याकाळचा चहाचा टाईम. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. सो सर्व इकडे डिटेल वगैरे दिलेलं आहे. सो जर तुम्हाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारून तुम्ही येऊ शकता, पाहू शकता. तुम्हाला या सर्व फॅसिलिटी इकडे या टायमावरती सर्व भेटतील. A few moments later.
व्हेजमध्ये पुरी भेटेल आणि छोल्याची भाजी आहे. सो डाल वगैरे आणि भात आहे. आणि चिकनमध्ये तुम्हाला भेटेल चिकन आहे, पुरी आहे आणि ते काय चिकनचं काय बोलतात त्याला, चिकनचे पीस वगैरे. सो आता मस्तपैकी जेवूया वगैरे आणि नंतर आपण जाऊया परत पूलमध्ये एन्जॉय करायला. सो चलो लेट्स गो. सो आता व्हेज मंचुरियन पण आलेले आहेत, पापड पण आलेत. सो संपले होते. सो आता रेडी झाले परत आम्ही जेवायला. आता मस्त मस्त गरम पुऱ्या पण भेटल्यात. मस्त आपलं जेवूया आणि नंतर आपण जाऊया पुलामध्ये एन्जॉय करूया. तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. मित्रांनो मस्त आता जेवण वगैरे जेवलो. सो आता निघालो आहे बाहेर. तर परत आपण जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. ऑलरेडी आम्हाला लेट झालेलं, सो आम्ही स्विमिंग पूलमध्ये अजून गेलो नाही. सो आता जेवणाचा टाईम झालेलं. जेवण इकडचं अप्रतिम होता. इकडचं मंचुरियन तर खूप भारी होतं. तुम्ही पण जर कधी आलात तर नक्कीच ट्राय करा, खूप भारी होतं. आणि जेवणाचं खूप भारी होतं. काय बोलतो आणि निमेश हे थांब हे जेवण कसं होतं भाई? एक नंबर. जेवण कसं होतं? जेवण कसं एक होतं? नंबर. व्हेज नॉन व्हेज दोन्ही एकदम अप्रतिम होती. हां, मजा आली. आणि मंचुरियन त्यात एक नंबर. सूरजने आमच्या 8-10 मंचुरियन असेच उडवले. असेच ओढून टाकले. पण खूप मंचुरियन तर खूप भारी होते. तुम्ही कधी आलात तर नक्कीच ट्राय करा. अजून आता आपण जाणार आहोत परत रिटर्न पूलमध्ये. सो आपण जाऊया. तर चलो लेट्स गो. पण मस्त जेवण झालं आहे. आता मी घेतलं आहे मस्तपैकी स्प्राईट. सो आता स्प्राईट जेवण झाल्यानंतर जरा आता स्प्राईट वगैरे पिऊया. सो सर्व रिसॉर्टला तुम्ही बघत असाल नॉर्मल पूल वगैरे स्लाईड वगैरे असतात, पण इकडे तुम्ही आलात ना खूप म्हणजे एक्सपेक्ट नसलं असं तुम्हाला पूर्ण निसर्गाचं वातावरण पूर्ण भेटेल. खूप भारी आहे वातावरण इकडे. आणि संध्याकाळचं इकडे मी ऐकलं आहे व्ह्यू खूप कमाल असतं. पूर्ण सर्वीकडे चारही बाजूनी पूर्ण असं लाईट, रेस्टॉरंट आणि पब्लिक वगैरे खूप स्पॉट आहे. सेल्फी पॉईंट वगैरे तिकडे पूर्ण लाईटिंग सोडलेलं आहे. तर एकूण त्यात बघायला गेलात तर पूर्ण लय भारी असतं इकडे व्ह्यू. तर आपण संध्याकाळचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवणार आहात. तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला बघायला भेटेलच. सो आता आपण जाऊया पूलमध्ये. गेल्यावरती तुम्हाला नारळाचं झाडं वगैरे दिसलं, असे मध्ये स्पॉट आहेत. सो पुढे आल्यावरती या साईडला किचन वगैरे आहे यांचं आणि इकडे पालणे वगैरे असे बसायला ठेवलेत. आणि पुढे गेल्यावरती तुम्हाला पूल वगैरे दिसेल त्या साईडला. आणि सो आता आपण पण चाललो आहोत त्या पूलमध्ये. तर जाऊया, एन्जॉय करूया. तर चलो लेट्स गो. कोणती नटी आवडते? भाविकाकडे द्या आशाची दात. दुसरे बक्षीस समीक्षा आणि सुनील हे लावायला. अरे खरी जोडपीच बाहे होती श्रमा. आता तुम्ही एवढे छोटे असे कार्यक्रम ह्या रिसॉर्टमध्ये होतच असतात. तो असे छोटे मोठे कार्यक्रम होत असतात या रिसॉर्टमध्ये. तुम्हाला पण जर असे छोटे मोठे कार्यक्रम करायचे असतील तर नक्कीच तुम्ही रिसॉर्टला येऊन बुक करू शकता. या रिसॉर्टची खासियतच म्हणजे हे आहे की तुम्ही हल्दी वगैरे खूप ओपन स्पेस आहे म्हणजे या रिसॉर्टला. तर खूप भारी आहे अशी ही फॅसिलिटी. कारण का विरारमध्ये बहुतेक रिसॉर्ट आहेत, तर त्या रिसॉर्टमध्ये नॉर्मल पूल वगैरेच आहे. पण असं तुम्हाला ओपन स्पेस वगैरे काय हा रिसॉर्टला तुम्हाला भेटून जाईल आणि कमी किंमत आहे. तुम्हाला मी डिटेलमध्ये सर्व टाकेन पण, सो तुम्ही वाचू शकता. पूल आहे, पूलच्या मला समोरच ही रूम भेटलेली आहे. सो आता जेवण वगैरे आलो. आता पूलमध्ये जायचं आहे, पण आता आपण जरा आराम करूया. थोडा वेळ आराम करू आणि मग नंतर जाऊ आपण पूलमध्ये. तो हा पूल आहे, स्लाईड आहे 1, 2, 3, 4, 5 आणि इकडे पूर्ण हे आहे. आणि सो इकडे ब्रेक डान्स वगैरे आहे. सो आता आपण जाऊया पूलमध्ये. बघतायत की लोक. अरे इथे कमी आहे पाणी, इथे किती गोल आहे भेंडी. आमचा राजू दादा ठरते का हात पकडतोय. तर मित्रांनो आता आपण चालू आहोत या स्लाईडवरती. तर आता जाऊया आपण या स्लाईडवरती. चलिए. पूलमध्ये एन्जॉय वगैरे केलं. सो आता फ्रेश वगैरे झालो. सो आता मस्तपैकी गरमागरम चहा पिऊया आणि तुम्हाला नाईटचा व्ह्यू दाखवायचाच आहे. सो नाईटचा व्ह्यू पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो कंटिन्यू ठेवा ब्लॉग.
आणि बघूया आता पुढे आपण काय काय बघायला भेटेल. तर मस्त फ्रेश झालेलो आहे. सो आता चाललो आहे गरमागरम आपण चहा पिऊया. तर चलो मित्रांनो, गरमागरम चहा. मस्त आहे की स्विमिंग पूलमधनं म्हणजे पाण्यामधून एन्जॉय वगैरे मस्ती करून आल्यावरती तुम्ही गरम गरम चहा पिण्याचा आनंद वेगळाच असतो. जसं की पाऊस पडल्यावरती चहा पिण्याचा उत्साह असतो तो वेगळा असतो. सो खूप मजा आली. इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही म्हणजे पूर्ण स्पेस आहे ना, पूर्ण विहीर होती. ते विहीरला कसं डेकोरेशन करून पूर्ण असं म्हणजे ते बोलतात ना टाकाऊपासून टिकाव, म्हणजे असं म्हणजे विहीर होती एकदम म्हणजे खराब, म्हणजे असं नॉर्मल असतं ना कसं दिसतं. आता बनवलं ते बघू शकता तुम्ही कसं बनवलं आहे बघा. व्ह्यू बघा, खूप कमाल असं बनवलं आहे. आणि त्याच्यावरती असं स्टॅच्यू लावला आहे आणि अशी जाली लावले कचरा वगैरे पडू नये म्हणून. आणि आतमध्ये बघायला भेटेल ना तुम्हाला मासे वगैरे आहेत ते बघायला बघा. हे हाती काय लावू नकोस. तर खूप सुंदर असं बनवलं आहे. तर असेच अजून पॉईंट आपल्याला मी दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू हा ब्लॉग ठेवा. तर तुम्हाला लव पॉईंट बघायला भेटतील. सो खूप बनवलं आहे, खूप भारी भारी आहे. इकडं पण एक आहे सेम. सो हा एक आणि हा एक. सो खूप सुंदर सुंदर बनवलं आहे. इकडे म्हणजे टाकाऊपासून टिकाव एकदम म्हणजे खूप बनवलेलं आहे, खूप सुंदर बनवलं आहे. तर खूप सुंदर असं बनवलं आहे. इकडे असं बैलगाडी टाईपमध्ये. आणि ॲक्च्युली हा रिसॉर्ट आहे, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट. सो आपण आता रेस्टॉरंटमध्ये पण जाणार आहोत. तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळे डिश पण दाखवणार आहे. सो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि रात्रीचा व्ह्यू पण तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये. आणि बघायला भेटेल एंट्री केल्यानंतरच समोरच अशी झाडं वगैरे आहेत. सो झाड बघा असं पूर्ण म्हणजे रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेलं आहे. आणि या झाड आहे फणसाचे झाड आहेत, फणस तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे हे रात्रीचा व्ह्यू तुम्हाला इकडचा दाखवेन मी. इकडे बघू शकता ते रात्रीचं पूर्ण असं वॉटर म्हणजे पाणी वगैरे पूर्ण पडतं आणि लाईट सोडलेली असते. खूप सुंदर असतं. आणि हे मी विचारलं, सो हे गणपतीच्या दिवशी वापरतात असं तो बोलला. मित्र होता तो बोलला. हे हिरवं दिसतंय पण ऑरेंज टाईपमध्ये होतं. सो खूप सुंदर आहे. वातावरण तर खूप भारी आहे. हा आपला पीस गार्डन रेस्टॉरंट आहे. सो इकडे आपण जाणार आहोत आतमध्ये. आजूबाजूचा परिसर बघू शकता. सो इकडनं गेट आहे एंट्री केल्यावरतीच. सो समोरच तिकडे आपलं रिसॉर्ट वगैरे. आणि इकडे खूप बसण्यासाठी खूप सुंदर असं जागा आहे. बसायला अरेंजमेंट वगैरे केले इकडे सुंदर असं. आणि इकडे खूप सुंदर आहे. पीस ऑफ गार्डन रेस्टॉरंट खूप सुंदर आहे. आणि पुढे अजून तुम्हाला बघायला भेटेल. इव्हेंट वगैरे असेल ना, सो तुम्ही इकडे येऊ शकता आणि बुक करू शकता. इकडे विविध प्रकारचे इव्हेंट्स, बड्डे पार्टी वगैरे होत असतात. हल्दी वगैरे, लग्न कार्यक्रम वगैरे इकडे होत असतात. तुम्हाला जर यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण असं इन्फॉर्मेशन देणंच. सो असं रेस्टॉरंट आहे. इकडे खूप प्लेस खूप आहे. सो इकडे पण आहे पार्किंगसाठी जागा वगैरे आहे. सो इकडे हे रूम्स वगैरे आहेत ना, ते रूम वगैरे ते AC रूम आहेत. कॅपॅसिटी किती बोलला, 10 ते 15 जण आहेत. 8 ते 9. 8 ते 9 म्हणजे 10 पकडा ना, कमसे कम 10 वगैरे आहेत. आणि इकडे सुंदर असं ठेवलं आहे बघू शकता. इथे बैलगाडी टाईपमध्ये आहे. सो खूप सुंदर आहे. इथे AC रूम आहेत. आणि आपण जिकडे गेलो ना तिकडे नॉन AC वगैरे होतं. सो इकडे तुम्हाला बघायला भेटेल असं म्हणजे इकडे ना तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ खूप काय बघायला भेटेल. हे पण खूप सुंदर असं बनवलं आहे. आणि संध्याकाळी लाईटिंगमध्ये इकडे ह्याच्यामध्ये लाईट वगैरे आता लावतील ना थोड्या वेळाने तर अजून खूप भारी वाटेल. आणि इकडे पण असं बघायला भेटेल बघा. तारक मेहतामधला भिडेची स्कूटर. तारक मेहता, हां काल तर तारक मेहतामधला भिडेची स्कूटर. गोकुलधाम फॅमिलीपासून गोकुलधाम सोसायटी. सो खूप सुंदर आहे. सो तुम्हाला क्लोज दाखवतो एक. खूप सुंदर बघायला भेटेल. अशी बाईक आहे. निमेश चेक करतोय. डिकी लॉक आहे जी. सो डिकी लॉक आहे गाडीची. इकडे बघ, एक जण बसू शकतो, 2, 3 आणि इथे 3 जण बसू शकतात. ते 3, 4, 5, 6 टोटल 6 जण. आणि इकडे उभे राहू शकतात अर्धे जण. हां
आणि ही एक ठेवले. ही एक गाडी आहे इकडे. सो मस्त आहे भिडेची स्कूटर. सो खूप भारी बघायला भेटेल. लाईट चालू झालेली आहे इकडे. खूप सुंदर असं व्ह्यू आहे रात्रीचं. सो तुम्हाला नॉर्मल असं लाईट वगैरे दिसेल आता. सो आता आपण तिकडे हॉटेल आहे त्या साईडला. सो तिकडे पण आता जाऊया आपण. हलका असं तुम्हाला झलक दिसत असेल. रात्रीचा सुंदर असा व्ह्यू. कमाल सुंदर असं बघायला भेटेल बघा. वरती असं बाल्कनी टाईपमध्ये बसायला आहे. सो खूप सुंदर झालं आहे बघा वातावरण. इकडे आल्यावरती पहिलंच तुम्हाला काउंटर वगैरे दिसेल आणि इकडे मस्तपैकी सुंदर असा व्ह्यू. कमाल असं. दी रेस्टॉरंटमध्ये आम्ही वरती आलो आहे. बघायला भेटेल तुम्हाला इकडे हँडवॉश वगैरे आहे. सो इकडे लाईटी वगैरे खूप सुंदर असं लावल्यात. खूप सुंदर. इकडे असे ठेवलेत डिझाईनचे डिश वगैरे आहे. इकडे झाड वगैरे आहे. खूप सुंदर बनवण्यात आलं आहे. सो बसायला खूप सुंदर जागा आहे. मला खालून झाड दाखवलेलं ना. सो फणसाचं झाड आहे. फणसाचं झाड तुम्हाला दाखवलं ना खालून. सो हा खालचा व्ह्यू आहे. आता सर्वीकडे लाईट लावले ना त्यामुळे सुंदर असा रात्रीचा व्ह्यू खूप कमाल असा दिसतोय. खूप कमाल. तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो. आतमध्ये जे पार्टी वगैरे असते ना बड्डे पार्टी वगैरे. सो इकडे तुम्हाला दाखवतो बघा. खूप सुंदर असं बनवलं आहे बघा. हा व्ह्यू बघा. म्हणजे बघा इकडे असं वॉलपेपरवरती सर्व वॉलपेपरचे डिझाईन वगैरे बनवलेत सर्व. सो इकडे टेबल वगैरे आहेत. आणि हे बघू शकता. हे तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला मगाशी पण बोललेलो टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे हे बघा ड्रम वगैरे आहेत. त्यांचा उपयोग बघा बसण्यासाठी आसनस्थ बनवण्यात आलेले आहेत. खूप सुंदर प्लेस. सो बड्डेसाठी आहे. फर्स्ट बड्डे वगैरे तुम्ही साजरा करू शकता इकडे. खूप सुंदर बनवण्यात आलं आहे. बड्डे पार्टी. इकडे म्युझिक सिस्टम वगैरे आहे. खूप भारी कमाल. पदार्थ आलेला आहे. नाव नाही माहिती मला. नंतर मी तुम्हाला सांगतो नाव समजल्यावरती. सो असं अंडा वगैरे आहे. सो आपण व्हेज आहे. सो अंडा वगैरे हे लोक खाणार आहेत. चिंट्या आणि आपला निमेश भाई. सो चलो चालू केलं. निमेश टेस्ट कशी आहे? पण नाव काय तुला माहिती आहे घ्यायचं. मित्रांनो तुला नाव माहिती आहे. टेस्ट कशी विचारली तर बोलतो अप्रतिम आहे. टेस्ट समजलं पण नाव मला पण नाही माहिती. सो नाव मी विचारतो आणि सांगतो. चायनीज प्रकार आहे. सो केक टाईपमध्ये आहे. पकड ना. ट्रिपल राईस पकड. ट्रिपल राईस बॉटल आहे त्यामुळे दिसत नाही. सो कॉम्बिनेशन चिंट्या सॉरी सूरज भाई कैसा आहे टेस्ट कसं आहे? मस्त आहे. कसं वाटली टेस्ट? मस्त आहे. नाव काय तुला पण नाही माहिती असणार. ठीक आहे एन्जॉय. तरी आलेलं आहे व्हेजमध्ये. सो इथं पनीर क्रिस्पी आलेली आहे. खूप सुंदर असं सजून दिलेली आहे. सो इकडे बटाट्याचा काचरा म्हणजे बटाट्यापासून बनवलेला आहे. आणि सो इकडे पनीर वरनं असं कोथिंबीर वगैरे टाकलं आहे. खूप सुंदर आहे. दिसायला सुंदर आहे पण आता टेस्ट बघूया आपण कशी आहे. मित्रांनो पनीर क्रिस्पी खातो आहे. खूप सुंदर आहे टेस्ट. पनीर क्रिस्पी आलात तर कधी ट्राय करा तुम्ही. सो इकडे पनीरमध्ये आम्ही भाजी मागवली आणि इकडे पण पनीरमध्ये आहे आणि रोटी वगैरे आहे. सो चिकनचं तर आम्ही ह्या दोघांनी ट्राय केलं. टेस्ट तर खूप छान आहे बोलले. सो आता आम्ही पनीर क्रिस्पी पण ट्राय केली. पनीर क्रिस्पी पण खूप छान होती. आता मी करतो आहे पनीरमध्ये काहीतरी रोटी वगैरे आम्ही ट्राय करतो आहे. सो तुम्हाला टेस्ट मी सांगतो कशी आहे वगैरे. तर बघूया आता ट्राय करूया. सो आता आपण पनीरमध्ये रोटी आणि पनीर ट्राय करतो आहे. सो टेस्ट आहे खूप छान आहे. मशरूमची भाजी आहे. जवळ आहे ना. सो आम्ही मशरूमची भाजी ट्राय करतो आहे. मशरूम आणि पनीर आहे. पनीरचं काय टेन्शन आहे. पनीर तर खूप भारी आहे. आता मशरूम ट्राय केलं. मशरूम पण खूप भारी आहे. तुम्ही नक्कीच आला तर ट्राय करू शकता.
कशी काढणार ना. पाकिस्तानची मॅच आहे, सो मॅच पण लावले इकडे स्क्रीनवरती लावले मस्त असून. तुम्ही इथे सिटीमध्ये म्हणजे इथे बसून मस्तपैकी एन्जॉय करू शकता मॅच वगैरे. ही AC रूम आहे, बघू शकता तुम्ही. इकडे खूप सुंदर सुंदर असं हे केलं आहे. सो इकडे पेंटिंग बघायला भेटेल, अशी पेंटिंग वगैरे. सो त्याच्यानंतर प्लेस गार्डन रेस्टॉरंट. सो इकडे पण हे आहे, इथे हात वगैरे धुवायला. सो ही AC रूम आहे, खूप सुंदर बनवलं आहे. चिंट्या ट्राय करतोय. मार मार मार, लगाव लगाव जोर. इथेच पडला भाई, इथे पडला आणि मला हसला आणि इथेच पडलेला आहे. लाव बाबा, इकडेच आहे लावायला. याच्यामध्ये असं हा, याच्यामध्ये घुसवायचा. सो लाव. हा जाईल, जोरात हे कर, ट्राय. चांगली आहे. मित्रांनो, हा मी बाण घेतला आणि आपला गोल आहे. सो गोलला मी ट्राय. त्या साईडनी गेला. हा बस, अजून जा ना जवळ. एक गेम आहे इकडे, असं गोल आहे, त्याला असं मारताना दाखवलं आहे. ते छोटी मुलगी मारते. तुम्ही व्ह्यू बघू शकता पीस गार्डन रेस्टॉरंटचं इकडे. आणि इकडे असं दरवाजेच आहे, इकडे असं पूर्ण लोगो टाईपमध्ये दिलं आहे, नाव वगैरे. आणि इकडे बैलगाडी टाईपमध्ये खूप सुंदर बनवलं आहे. आणि हा रेस्टॉरंट आहे आणि तिकडे त्या साईडला पूर्ण आपलं रिसॉर्ट आहे. खूप भारी. हो, हॅपी बड्डे असं लिहिलं आहे इकडे, खूप सुंदर असं. इकडे फोटो वगैरे तुम्ही काढू शकता. खूप सुंदर लिहिलं आहे. रात्रीचं व्ह्यू खूप कमाल आहे, खूप कमाल आहे. तुम्ही खरंच इकडे आलात ना, पैसा वसूल आहे खरोखर. तुम्ही यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता. तुम्हाला मी डिटेल सर्व हे डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. सो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केली असेलच. सो आता आम्ही जेवलो वगैरे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्तासाठी टाटा.